हॅलो, तुम्हाला गरम पाण्याची तळी आणि नदीतलं गरम पाणी बघायचं आहे? चला तर मग माझ्यासोबत. सर्वप्रथम आपण जाऊया मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या गोळली गावातील या कुंडावर. पूर्वी इथे गरम पाण्याचा झरा होता. आता इथे त्याला चारी बाजूने बांधून त्याचे कुंड बनवले आहे. हे पाणी खूपच गरम आहे, म्हणजे इतकं की तुम्ही जर तांदळाची पुरचुंडी करून ठेवली तर 15 ते 20 मिनटात भात शिजून अगदी तयार. तो जो समोर दिसतो आहे ना इकडे, तो आहे मुंबई गोवा हायवे. अगदी जवळच आहे, म्हणजे तुम्ही हायवेच्या बाजूला गाडी पार्क करून सहज इथे हे कुंड बघण्यासाठी येऊ शकता. आता कुंडाच्या इकडे खाली येताना ना प्रथम आधी हे देऊळ लागतं. मी आधी कुंडावर आले, मध्ये म्हटलं तुम्हाला कुंड दाखवूया, आणि मग आता हे देऊळ. हे पण अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे. हे आहे आमचं 12 गावचं देऊळ. हो, 12 गावचं म्हणजे 12 गावांचं मिळून असलेलं हे देऊळ. केदारनाथाचं देऊळ आहे. आता प्रत्येक गावात आपापली देवळं स्थापन झाली आहेत, पण अजूनही 12 गावचा मान आहे इथे, आणि म्हणून याला हे 12 गावचं देऊळ म्हणतात. आत सुंदर अगदी दगडी कोरीव असलेल्या केदारनाथाची मूर्ती आहे. नंतर देवी आहे, वाघजाई, चंडिका देवी आहे. असं हे पूर्वीच्या काळचं स्थापन झालेलं देऊळ, आणि ह्या सुंदर अशा दगडी कोरीव केलेल्या मूर्त्या. देवळाच्या आवारातच हे एक दगडी प्रवेशद्वार आहे. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज याच प्रवेशद्वारांनी आत यायचे. आता हे काही अवशेष त्याचे शिल्लक राहिलेले आहेत. आता तिथे ही पिंड पण आहे, समोर नंदी आहे, आणि त्यातून दिसतं समोर ते गरम पाण्याचं कुंड आहे. आता ह्याचा खरा इतिहास मला काही माहिती नाही, पण मी विचारलं तेव्हा मला कळलं की ते प्रवेशद्वार आहे. आता आपण आलो आहे माझ्या जन्मगावात. हो, हे माझं जन्मगाव राजवाडी. मुंबई गोवा हायवेवरच गोळवली गावातून, म्हणजे त्या कुंड बघून तुम्ही पुढे आलात की तिथूनच आतमध्ये इकडे या गावात यायला फाटा आहे. साधारण 2 किलोमीटर हायवेपासून हे आतमध्ये गाव आहे. गावाला जणू गरम पाण्याचं वरदानच आहे. पूर्वी ही पाखाडी मातीची होती, दगड माती. आता छान बांधकाम केलं आहे. वयस्कर लोकांना धरण्यासाठी बाजूला कठडा पण केला आहे, आणि तसंच दमल्यास बसण्यासाठी सोय पण केली आहे. लहानपणी आम्ही या ओबडधोबड असलेल्या पाखाडीतून अगदी उड्या मारत जायचो. आजूबाजूला मस्त हिरवागार परिसर आहे. तसे हे निसर्गाच्या कुशीतच बसलेलं गाव आहे. आमच्या गावातील ब्राह्मणवाडीतील गणपती विसर्जनाचा देखील हाच मार्ग. याच मार्गाने गणपती विसर्जनासाठी घेऊन जातात. आता इथे दिसत आहेत ती 2 आहेत गरम पाण्याची तळी. हे आहे खालचं तळं, आणि वरच्या बाजूला एक तळं आहे. पूर्वी वरती पुरुष आंघोळ करायचे आणि खाली स्त्रिया. पण आता या खालच्या तळ्यावर पार्टिशन करून एका बाजूला स्त्रिया आणि एका बाजूला पुरुष, आणि कपडे धुण्यासाठी पण इथेच सोय केली आहे. पावसात आणि थंडीत इथे आंघोळ करायला जाम मजा वाटते, कारण बाहेर पडत असलेला धो-धो पाऊस आणि
जर थंडीत असेल तर कुडकुड वाजणारी थंडी आणि त्याच्यात आपण घेत असलेलं गरम पाणी खूप भारी वाटतं. आता हे आहे वरचं तळं. वरचं म्हणजे काय एकदम वरती नाही आहे, थोडंसं वरती आहे बाजूलाच. ह्या तळ्यातूनच खालच्या तळ्यात पाणी जातं. हे आम्ही देवाचं तळं म्हणून म्हणतो. हे पाणी गंधकाचं असल्यामुळे त्वचेचे कुठलेच रोग अजिबात होत नाहीत. त्यामुळे या गावात कुणालाच कधी खरूज, नायटा यासारखे त्वचारोग कधी झालेच नाहीत या पाण्यामुळे. हे गंधकाचं असल्यामुळे हे एक प्रकारे औषधी पाणीच आहे आणि ते आंघोळ केल्यावर भूक मात्र अगदी कडकडून लागते. त्यामुळे एकतर तुम्ही काहीतरी खाऊन आंघोळीला या किंवा नंतर तरी खाण्यासाठी घेऊन या, म्हणजे ती सोय नक्की ठेवा. या तळ्याच्या अगदी समोरच हे जे प्रवेशद्वार दिसते ना, ते जाते आमच्या सोमेश्वराच्या देवळात. तर हे प्रवेशद्वार पण फार जुनं आहे, अगदी दगडी आहे ते, आणि ते पण फार जुनं आहे, म्हणजे पांडवकालीनच म्हणायला हरकत नाही. कारण हे जे सोमेश्वराचं देऊळ आहे ना, हे पण अगदी पांडवकालीनच आहे. त्या काळचं दगडी बांधकाम आणि लाकडात केलेलं कोरीव काम यांनी मिळून हे देऊळ बनलं आहे. याला साईडला 2 दरवाजे आहेत, दक्षिण दरवाजा आणि समोरचा उत्तर दरवाजा. पण आपण आता समोरूनच जो मुख्य दरवाजा आहे ना, तिकडूनच आपण प्रवेश करूया. आता हा जो दिसतो आहे, हा आहे सभामंडप. हे खाली केलेलं पूर्ण दगडी बांधकाम हे सुद्धा त्या काळचंच आहे. ते बसायला छान असं बाकड्यासारखं केलेलं आहे दगडीच, आणि हे असं दुमजली लाकडामध्ये ना खूप छान कोरीव काम केलं आहे. पण आता ते काळानुरूप म्हणा किंवा खूप वर्ष झाल्यामुळे ते थोडं जीर्ण झालं आहे, पण त्याचं अस्तित्व ते दाखवून देतं आहे. दगडी बांधकाम मात्र छान मजबूत आहे, पण लाकडाला जास्त भुंग्यानी खाल्ल्यामुळे ना थोडं जरा जीर्ण होत आलेलं आहे. पण कोरीव काम मात्र सुंदर केलेलं आहे अगदी त्या काळचं. गणपती विसर्जनाला नेण्यापूर्वी या देवळाच्या इथे सभामंडपातच आणले जातात. नंतर इथे त्यांची आरती होते, नाच होतात आणि मग पुढे विसर्जनासाठी नदीवर नेले जातात. आणि सगळं प्रसादाचं वाटप पण याच देवळामध्ये होतं. हे जे समोर दिसतंय ना, हे दगडी प्रवेशद्वार बघा त्या काळचं आहे, खूप छान आहे. दोन्ही बाजूला मगरीसारखं काहीतरी कोरीव काम केलेलं आहे आणि हे दगडी कोनाडे ठेवलेत त्या काळाला, झरोक्यासारखे असे दोन्ही बाजूला 2-2 असे हे झरोके. आपण या दगडी प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलो की हा देवळाच्या आतला मुख्य भाग आहे आणि गाभारा आतमध्ये खाली आहे, पण हा आतला मुख्य भाग. इथे हा जो दगडी गोल घुमट दिसतोय ना, त्याचा इतिहास मला नक्की माहिती नाही, पण काही ठिकाणी विचारता असं कळलं की तो देवळाचा कळस होता आणि तो वरती नेता नाही आला, तर त्याच्यामुळे तो इथे स्थापन केला असा हा गोल घुमट. त्याचा इतिहास काही मला नक्की सांगता येत नाही, पण मला असं कळलं चौकशी करताना. त्याच्या पुढे आहे हा दगडी नंदी, आपले नंदी महाराज, आणि त्यांच्याबरोबर ही आपली सोमेश्वराची पिंडी. आणि त्याच्यावरती जो दिसतोय ना, तर हा आहे गणपती. आणि ह्या गणपतीला असं वरती ठेवलं आहे, याचं कारण असं म्हणत की पूर्वी जेव्हा देऊळ बाटवले जायचे इंग्रजांच्या काळात, तर खालची पिंडी सुरक्षित राहावी म्हणून हा वरती गणपती बसवलेला आहे. आणि तो बाटवला गेला की नाही मला माहिती नाही, पण आजी म्हणायची की तो बाटला गेला आहे म्हणून. आता तिला पण कितपत माहीत असेल काय माहिती नाही. आता हे जे आहेत ना, ह्या जुन्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत गणपती आणि बाकी देवांच्या. आणि जे इथे दिसतं आहे ना, इथे भुयार होतं पूर्वी, म्हणजे नाही आहे, पण आता ते सुरक्षितता या कारणासाठी ते पूर्ण बुजवून टाकले. म्हणजे आम्ही पूर्ण तिथे गोल खड्डा असा बघितलेला आहे, दगड मातीने असा भरलेला. लहानपणी आम्ही तिथे अगदी कुतूहलाने बघायचो आतमध्ये वाकून, पण ते पूर्ण बुजलेलं होतं. हे आता पूर्ण दिसतं आहे. हे त्या काळचं कोरीव काम आता थोडं जरी जीर्ण झालं असलं तरी थोडं थोडं दिसतं आहे ते आपल्याला. खूप सुंदर केलेलं आहे कोरीव काम.
पण आता त्याच्या खुणा जरा थोड्या जीर्ण होत आल्यात. दगडी बांधकाम मात्र आहे मजबूत असं छान. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा या देवळात येऊन गेलेले होते. त्यांनीसुद्धा या मंदिराचं, आमच्या सोमेश्वर देवळाचं दर्शन घेतलेलं होतं. चुकून मी मगाशी इंग्रजांच्या म्हटलं, इंग्रजांच्या नाही, मोगलाच्या काळात तशी देवळं बाटवली जायची. हे असं वरती छान सुंदर असं मगरीचं दोन्ही बाजूला असं कोरीव काम केलेलं आहे. दोन्ही बाजूला लाकडामध्ये त्या मगर कोरलेल्या आहेत. वरती पण दगडी दरवाजा आहे. देवळाच्या आवारातच ही दीपमाळ आहे, जी कार्तिक पौर्णिमेला पूर्ण दीपमाळ अशी दिव्यांनी पेटवली जाते. प्रत्येक देवळाच्या ठिकाणी अशी ही दीपमाळ असते. तशी ही आमच्या इथे एक दीपमाळ आहे, सुंदर दगडी अशी. देवळाच्या आवारात आता पर्यटन स्थळ घोषित झाल्यापासून पर्यटकांच्या सोयीसाठी असं छान सोय करण्यात येत आहे. त्याचं बांधकाम चालू आहे. म्हणजे इथे गरम पाण्याचं स्विमिंग पूल वगैरे किंवा राहण्याच्या सोयी असं काय काय आता बांधकाम चालू आहे. मगाशी मी तुम्हाला देवळात म्हटलं ना की भुयार होतं, जे आता बुजवून टाकलं आहे. त्या भुयाराचं दुसरं टोक हे जे समोर टेकडी टाईप दिसतं आहे ना, त्या भवानगडावर उघडतं. तिथे भवानी मातेचं मंदिर आहे आणि तिथे आपले छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत. त्यांच्या हस्तेच ते देवीचं देऊळ स्थापन केलेलं आहे. आणि ही जी वाट आहे ही आता जाते आपल्या नदीकडे, जिथे आपण जे पाहण्यासाठी उत्सुक आहात ती नदी. गरम पाण्याची नदी म्हटलं होतं ना, दाखवते. ही दिसते इथे जे उकळ येते पाण्याला. या नदीमध्ये 2 ठिकाणी आहेत गरम पाण्याचे झरे, एक या बाजूला आणि एक या बाजूला, आणि बाकी ठिकाणी सगळीकडे थंड पाणी. हे मध्ये फक्त गरम पाणी. खरंच म्हणजे निसर्ग काय काय चमत्कार करत असतो ना, त्यातलाच हा एक चमत्कार म्हणायला हरकत नाही. पावसाळ्यात तर नदीला पूर येतो, पाणी पूर्ण भरून जातं. म्हणजे अगदी कधी कधी मी तुम्हाला देवळाजवळची ती तळी दाखवली ना, तीसुद्धा पूर आल्यानंतर पूर्ण भरून जातात. म्हणजे अगदी त्या जिथून आपण गेटच्या खाली एंट्री करतो, खाली उतरतो तिथपर्यंत अगदी पाणी असतं. म्हणजे अर्ध्या वाटेपर्यंत पण म्हणायला हरकत नाही. पाखाडी जिथे संपते आणि जिथे बांध चालू होतो शेतातला, तिथपर्यंत ती शेतं पण पावसात पूर्ण अगदी बुडलेली असतात पाण्याखाली. म्हणजे जर पूर आला तर असं. पण पाणी म्हणजे पुराचं पाणी जरी लाल असलं तरी जसं पूर ओसरेल ना तसं तळ्यातलं पाणी पण स्वच्छ होऊन जातं. आता नदीत पण तुम्हाला हे आजूबाजूला मासे फिरताना दिसतील, पण फक्त जिथे गरम पाण्याचं जेवढं पसरतं आहे ना तिथे नसतील. पण जिथे पाणी कोमट होऊन जिथे थंड होतं आहे ना तिथे तुम्हाला हे मासे पण आजूबाजूला फिरताना दिसतील. या दगड मुद्दाम ठेवल्यात त्या गोल, म्हणजे कळण्यासाठी. जिथे झरा आहे त्याच्या बाजूली गोल असं दगडी म्हणजे जिथे बुडबुडे येत आहेत ना ते गरम पाण्याचे झरे आहेत. तुम्हाला अजून एक गंमत सांगू, मी माझ्या पुढच्या व्हिडिओत पण आहे ना अजून दुसऱ्या ठिकाणचे गरम पाण्याचे कुंड दाखवणार आहेत, म्हणजे छोटीशी तळी दाखवणार आहे. त्याचं जरा टेम्परेचर थोडं कमी आहे. म्हणजे इथे जे गरम पाणी आहे त्याच्यापेक्षा थोडं जरा कमी आहे, पण तेही म्हणजे अगदी आरामात तिथे आपण आंघोळ करू शकतो आणि उतरू शकतो त्या तळीमध्ये. फक्त इथल्या तळीमध्ये आपण उतरू नाही शकत, कारण याचं टेम्परेचर जरा जास्त आहे. तर पुढचा व्हिडिओ माझा नक्की पहा. त्यासाठी माझ्या चॅनलशी जोडले राहा, म्हणून सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ जेव्हा मी टाकेन त्याचं नोटिफिकेशन येईल आणि अजून एक तळं बघायला मिळेल.